नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत अत्यंत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकी अपडेट कशा संबंधित आलेली आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसेच नियुक्ती संदर्भात ज्या काही अपडेट येत आहेत त्या व्यवस्थितरित्या समजेल। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, पहा आताची जी काही अपडेट आलेली आहे ते नाशिक परिमंडळ यांच्यामार्फत आलेली आहे। सरळ सेवा पदभरती 2023 या विंडोवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या ज्या काही अपडेट तुम्हाला आलेल्या आहेत जलसंपदा विभागामार्फत त्या अपडेट एकाच विंडोवरती तुम्हाला या ठिकाणी सर्व परिमंडळांतर्गतच्या पाहता येणार आहेत। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ती चेक करू शकता। आताची जी काही अपडेट आलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात। पहा या ठिकाणी आताची जी अपडेट आहे, नाशिक परिमंडळ यांच्यामार्फत कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून या पदासाठीचे सामाजिक आरक्षणामध्ये बदल झाल्यानंतरची किंवा सामाजिक आरक्षणामध्ये बदल होऊन नवीन सुधारित निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। पहा, नाशिक परिमंडळ दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार या पदाकरिता सुधारित पदतक्ता, बिंदू नामावली तसेच सुधारित शिफारस यादी व निवड यादी 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। पहा, व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांनो तुमच्यासमोर डायरेक्टली जी PDF आहे ती डायरेक्टली ओपन होत असते किंवा डाउनलोड होत असते। त्यावरती विद्यार्थ्यांनो जे शुद्धीपत्रक आलेलं आहे, पहा पदभरती संदर्भातचं नाशिक परिमंडळ अंतर्गत जलसंपदा विभागांतर्गतची नाशिक परिमंडळातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भराव्याच्या पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा तपशील जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। आणि या तपशिलानुसार विद्यार्थी मित्रांनो बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे। प्रत्येक कॅटेगरी वाईज किती पदे भरली जात आहेत आणि किती पदसंख्या असणार आहे या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये ती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। तसंच जे सामाजिक आरक्षण आहे त्या सामाजिक आरक्षणामध्ये बदल होऊन सुधारित उमेदवारांच्या नावाची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे। आता यामध्ये जी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये पहा, मोजणीदार, दप्तर कारकून व कालवा निरीक्षक या पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये बदल व सुधारणा होत आहे त्याबाबतचा सुधारित तपशील या ठिकाणी जोडलेला आहे। त्यानुसार मोजणीदार, दप्तर कारकून व कालवा निरीक्षक या पदांची स्वतंत्र नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी, त्यानुसार तिन्ही पदांकरिता एकत्रित प्रतीक्षाधीन जे वेटिंगवरती उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, विवरणपत्र देण्यात आलेले आहे। कॅटेगरी वाईज किती वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत त्या संदर्भात, तसंच जे सामाजिक आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार किती वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। संवर्गाचं नाव पहा, मोजणीदार या पदाकरिता अनुसूचित जातीसाठी 8 वॅकन्सी, अनुसूचित जमातीसाठी 17 वॅकन्सीज, विमुक्त जाती VJA साठी 3 वॅकन्सीज, NT-B साठी 1, NT-C साठी 3, NT-D साठी 2 आणि OBC साठी 6 वॅकन्सी, विमाप्र अर्थात SBC साठी 6 वॅकन्सीज, EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक करिता 9 वॅकन्सीज आणि ओपन जनरल सर्वसाधारण जर वॅकन्सी जर पाहिले तर एकूण 30 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत। आणि सर्व कॅटेगरी वाईज जे काही वॅकन्सीज आहेत सर्व मिळून जे रिक्त पदे आहेत तर टोटल 85 पदे या ठिकाणी भरली जात आहेत मोजणीदार या पदाकरिता। ठीक आहे। सो आता जे काही रिक्त पदे भरले जात आहेत यामध्ये प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तुम्ही या ठिकाणी वॅकन्सीज पाहू शकता। सर्वसाधारणसाठी पहा, अनुसूचित जातीसाठी 4 वॅकन्सीज, यामध्ये या 4 वॅकन्सीज ओके। सो पदसंख्या अनुसूचित जातीसाठी 8 वॅकन्सीज प्लस सर्वसाधारणसाठी 4 वॅकन्सीज या ठिकाणी भरले जात आहेत। जसं की कॅटेगरीमध्ये 8 वॅकन्सीज आहेत आणि जनरलमध्ये सर्वसाधारणच्या किती आहेत 4 वॅकन्सीज आहेत। सो हे 8 प्लस आणि हे 4 असे मिळून 12 वॅकन्सीज SC कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्ही गृहीत धरू शकता। ठीक आहे। सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी 30% यानुसार तुम्ही पदसंख्यानुसार वॅकन्सीज जे आहेत ते पाहू शकता। नंतर
प्रावीण्यप्राप्त खेळाडू स्पोर्ट्स पर्सन आहे 5%, तसंच माजी सैनिक 15%, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 10%, भूकंपग्रस्त 2%, प्रकल्पग्रस्त 5% आणि दिव्यांग कॅन्डिडेटसाठी 4% या ठिकाणी पदे जे आहेत ते राखून ठेवलेले असतात. त्यानुसार पदसंख्या जी आहे ती या ठिकाणी या भरतीमध्ये भरली जात आहेत. ठीक आहे. सो दिव्यांग कॅन्डिडेट पहा, एकूण 4 पदे, यामध्ये कर्णबधीर आहे 1 पद, स्त्रीलिंग कर्मचारी जर असेल उमेदवार जर असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी भरली जात आहे. तसंच स्वमग्नता, विशिष्ट शिक्षण, अक्षमता, मानसिक आजार असे जर कॅन्डिडेट उमेदवार असतील तर यामध्ये अशा उमेदवारांची 1 वॅकन्सी या ठिकाणी भरली जात आहे. ठीक आहे. सो असे ओव्हरऑल जर आपण वॅकन्सीज पाहिले तर 4 वॅकन्सीज दिव्यांग या उमेदवारांकरिता या ठिकाणी भरली जात आहेत. ठीक आहे. आणि अनाथसाठी ऑर्फन कॅन्डिडेट असेल तर या ठिकाणी 1 वॅकन्सी अनाथ या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी देण्यात आलेली आहे. आता संवर्गनिहाय कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी ही जी पदसंख्या आहे ती पाहिलेली आहे. ओके. सो अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे त्या पदाकरिता नवीन विवरणपत्र बिंदू नामावली प्रसिद्ध झालेली आहे, त्यानुसार तुम्ही चेक करायचं आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो पहा, आताची जी काही अपडेट आहे या 3 पदाकरिता आलेली आहे. नाशिक परिमंडळ यांच्यामार्फत कॅनल इन्स्पेक्टर, मोजणीदार, दप्तर कारकून या पदाकरिता. ओके. सो तुम्हाला आता चेक करायचं आहे यामध्ये तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का किंवा प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते. ठीक आहे. सो पहा, कालवनिरीक्षक कॅनल इन्स्पेक्टर या पदाकरिता ओके. सो यामध्ये मेरिट नंबर आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, कॅन्डिडेट नेम, तसंच कॅन्डिडेट कुठल्या कॅटेगरीमधून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव, तसंच कुठलं रिझर्वेशन या कॅन्डिडेटला क्लेम झालेलं आहे त्या रिझर्वेशनचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. तसंच मिळालेले किती मार्क्स उमेदवाराला पडलेले आहे आणि त्याचं सिलेक्शन जे आहे ते फायनल सिलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे ते सिलेक्शन कॅटेगरीचं नाव या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो हा कॅन्डिडेट पहिलं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी NTB प्रवर्गातून हा उमेदवार आहे आणि ह्याचं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन कॅटेगरी तुम्ही पाहू शकता ओपन जनरल 1 मधून सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव कुठल्या यादीमध्ये आहे ते. जर या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. त्या कमेंट्सचं रिप्लाय मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जर माहिती तुम्हाला समजलेली असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे. माहिती समजली तर लाईक जरूर करायचं आहे. आणि जर तुमचे मित्र कोणी या भरती तयारी करत असेल, जर या संदर्भात नाशिक परिमंडळ अंतर्गत ज्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे आणि त्यांचं नाव निवड यादीमध्ये आलेलं असेल तर अशा उमेदवारांपर्यंत ही माहिती नक्कीच शेअर करायचं आहे. ठीक आहे. सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.